स्वर्गीय अण्णासाहेबांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी। ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे जन्मशताब्दीनिमित्त बाणगावला भावपूर्ण अभिवादन। राजकारणातील संत व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार स्वर्गीय अण्णासाहेब उर्फ भानुदास रामचंद्र कवडे यांची जन्मशताब्दी बाणगाव ग्रामपंचायतीच्या आवारात विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी सभापती तेज कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान पाटील, नांदगावचे माजी नगराध्यक्ष चेतन पाटील आदी उपस्थित होते। स्वर्गीय अण्णासाहेबांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मनोगत ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्यासह विविध मान्यवरांनी व्यक्त केले। यावेळी समाधान पाटील यांनी स्वर्गीय अण्णासाहेबांचा पूर्णकृती पुतळा गावास भेट दिला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान पाटील, निवृत्त मुख्याध्यापक वसंत कवडे, प्रभाकर कवडे, प्रशांत कवडे, मुख्याध्यापक संजय शेवाडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी सरपंच संगीता वागुल, उपसरपंच अलका कवडे, ग्रामपंचायत सदस्य नारायण कवडे, शांताराम काका कवडे, सुनील कवडे, रावसाहेब बागुल, ग्रामपंचायत सदस्य जनाबाई कवडे, वैशाली कवडे, सुनीता देवकर, पल्लवी घोडके, सोसायटी उपाध्यक्ष अभिमन्यू कवडे, चांगदेव देवकर, प्रभाकर कवडे, प्रशांत कवडे, चांगदेव देवकर, प्रभाकर कवडे, संतोष कवडे, परसराम कवडे, सज्जन तात्या कवडे, ग्रामसेवक युवराज निकम, अशोक कदम, रमेश निकम, बापू बागुल, संदीप कवडे, रवींद्र कवडे, अतुल कवडे, सुदाम कवडे, वसंत कवडे, किशोर आहेर, प्रमोद घोडके, पोलीस पाटील वाल्मिक गोराडे, सागर बागुल, सुखदेव कवडे, शांताराम जाधव, संजय फणसे, किशोर देवकर, सुनील कवडे, समाधान हिरे, अशोक गोराडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अण्णासाहेब नाव जरी घेतलं तर पांढऱ्या शुभ्र गणवेशातले, डोक्यावर टोपी, धोतर, म्हणजे आज कधीच त्याच्यात बदल नाही। तुम्ही जर पाहिलं असेल कोणत्याही काळात अण्णासाहेब जेव्हाही पाहिले असतील तेव्हा त्याच मध्ये आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे। तर अण्णासाहेबांचा कालावधी म्हणजे कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबात अण्णासाहेबांचा जन्म झाला। मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले अण्णासाहेब, परंतु राजयोग असला तर सर्व काही मिळतं। त्याप्रमाणे अण्णासाहेब 62 ते 67 म्हणजे लोकल बोर्ड संपले आणि जेव्हा जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या त्यावेळी पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून अण्णासाहेबांचं आजही कोणी झडपीमध्ये गेलं अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये जर बघितलं तर अण्णासाहेबांचं नाव बोर्डवर पहिल्या नंबरला आहे। 1962 ते 67 अण्णासाहेब जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते। त्यानंतर लगेच 67 साली लोकसभेचे नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। 67 ते 72 आणि 72 ते 77 अशा 2 पंचवार्षिक अण्णासाहेबांनी नाशिक लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेले। त्यानंतर आपल्याकडची निवडणूक झाली, विधानसभेलाही अण्णासाहेब उभे राहिले, परंतु किरकोळच्या मताने अण्णासाहेबांचा त्यावेळी पराभव झाला। माझ्या मते 3 अंकीच संख्या असेल, फार काही जास्त मताचा फरक नव्हता। कदाचित तोच आपल्या गावच्यासाठी तो टर्निंग पॉईंट ठरला। कदाचित त्यावेळी जर अण्णासाहेब निवडून आले असते तर आज आपलं आणि या गावाचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं असतं, परंतु नेतेला ते मान्य नसेल। त्यानंतर निवड मंडळाचे चेअरमन झाले, MVPचे सुद्धा अध्यक्ष होते अण्णासाहेब। निवड मंडळाचे चेअरमन असताना या गावचं भूषण म्हणजे आज जिल्हाभरात ज्यांनी नावलौकिक केलेलं असे अण्णासाहेब यांचा आज शतक महोत्सव म्हटलं तरी चालेल। असे या चांगल्या दिवसाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सांगावंसं वाटतं की आम्हाला अण्णासाहेबांचं हे जीवनचरित्र आम्ही ज्या वेळेस राजकारणामध्ये काम करायचो त्यावेळेला आम्हाला कळायचं। आम्ही युवक काँग्रेसमध्ये काम करायचो, नाशिक, मुंबई जेव्हा अनेक ठिकाणी लांब जायचो, मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, तेव्हा लोक सहज विचारायचे कुठले, आपण नांदगाव म्हटलं की मी अण्णासाहेबांच्या गावचे का, म्हणजे खरोखर खूप आदर आणि खूप स्वाभिमान वाटायचा। अण्णासाहेबांनी ज्या वेळेस ही पदं भूषवली, जिल्ह्याचे 2 टर्म खासदार राहिले, MVPचे अध्यक्ष राहिले, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिले, निवड मंडळ अशा अनेक संस्थांवर काम केलं। तो काम करण्याचा कार्यकाळ असा होता की पदावर गेल्यानंतर कामं हे कागदावरच व्हायचे आणि त्या वेळेची जे नेते मंडळी असतील ती अब्जाधीश झाली, परंतु अण्णासाहेबांनी कुटुंब हे कधीच त्यांनी मानलं नाही। ते म्हणतात ना, हे विश्वची माझे हे घर माझे विश्व आणि हे विश्वचे माझे घर, पण यांनी हे विश्वच माझं घर आहे असं मानलं। कुटुंबाकडं कधी त्यांनी जास्त हे केलं नाही, परंतु तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास हेच त्यांनी सदोदित हे केलं आणि एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना अतिशय निष्कलंक राहिलेलं हे नेतृत्व आहे। खरं म्हणजे
राजकारणामध्ये पद मिळाल्यानंतर माणूस मोठा होतो, परंतु अण्णासाहेब ज्या ज्या पदावर गेले त्या पदाला गरिमा प्राप्त करून दिली, त्या पदाला मोठे प्राप्त करून दिलं. आजकाल आपण बघतो एखाद्या गावचा सरपंच, नगरसेवक काही झाला तरी तो मोठा बदनाम होतो, परंतु एवढं मोठं काम करत असताना 30-40 वर्ष तालुक्याचं राजकारण, जिल्ह्याचं राजकारण त्यावेळेला सांभाळलेलं असताना सुद्धा अण्णासाहेब हे अतिशय निष्कलंक राहिले. खरं म्हणजे आपण आता राजकारणामध्ये देव माणसाची व्याख्या अलीकडंच ऐकली, पण खरोखर ही 40-50 वर्षापूर्वी राजकारणामध्ये ज्याला आपण देव माणूस म्हणावं असा देव माणूस ह्या बांधगावच्या भूमीमध्ये जन्माला. आणि म्हणून अण्णासाहेबांचा वारसा हा का कवडे कुटुंबापुरता मर्यादित राहू नये, गावापुरता मर्यादित राहू नये, तर तो संबंध तालुक्याचा हा वारसा आपला यापुढे काळात सुद्धा आपल्याला टिकवायचा आहे. आणि म्हणून आम्हाला नेहमी वाटायचं की अण्णासाहेबांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या स्मृती ह्या कायम चिरकाल जिवंत राहिल्या पाहिजे. अण्णासाहेबांचा आमचा संबंध तसा राजकारणात आलाच नाही, आमचं वय फार कमी होतं, परंतु जे ऐकतो जे बघतो तर ते अतिशय अवर्णनीय आहे, ते विश्वास बसत नाही. आजकाल एखाद्या पदावर माणूस गेल्यानंतर काय काय करतो हे आपण जन्माला आलो आणि त्यांच्या सानिध्यात जवळजवळ वयाच्या 84व्या साली एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं. बाबा त्या काळी निधन झाल्यानंतर जो सगळ्या पेपरवर त्यांचं निधनाचं वर्णन होतं किंवा हे कसे होते काय होते, पण संजीव निकम म्हणून त्यांनी एक पेजभर बातमी त्या दिवशी छापली आणि त्यात काय लिहिलं असावं का बा राजकारणातला संत आज हरपला. राजकारणातला संत असतातच, राजकारणातला संत म्हणण्याचं कारण असं होतं का अण्णासाहेबाचं जे जीवनचरित्र आहे ते अतिशय एकतर क्लर्क असलेले आजोबा, निफाडला त्यांचं शिक्षण झालं आणि क्लार्क होऊन त्याच्यानंतर शिक्षणानंतर पुढे पदवीला जायचं पुण्याला, त्या काळी पैसा नसायचा, तर तुमचे याचे बडोद्याचे महाराज ते जे काही विद्यार्थी असतील त्यांना ते शिकवायचे, तर त्यांच्या निधीतनं ते पुण्याला शिकायला गेले. असे अनेक त्या काळातले भाऊसाहेब हिरे असतील, असे अनेक लोक ते महाराज जे असतील ते त्या सगळ्या समाजाच्या लोकांना ते पुढे असे प्रस्थापित करायचे. आणि पुण्यासाठी ते जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. त्या काळी त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे का बा म्हणाले मला जर कधी वाटलं, रविवारच्या दिवशीच मी फक्त चहा प्यायचो आणि त्या काळी एकाण्याला तो चहा मिळायचा म्हणे, पण मी कॅन्टीनमध्ये घुसताना तो खात्री करून घ्यायचो का हा चोपडा तर नाही ना, उद्या जर चालला नाही तर आपल्याला तेवढाच एक खिशात येईल, तो पण आपल्याजवळ राहणार नाही. अशा परिस्थितीत त्यांनी दिवस काढले. पुढच्या काळामध्ये भाऊसाहेब हिरे इथं आले, ते वकील झाले, वकिलीची परीक्षा पास केली आणि वकील म्हणून त्यांनी वकिली केली. मग भाऊसाहेब हिरे आले, त्यांच्याबरोबर काम केलं, राजकारणात ते होत गेले. तसं अनेकांनी सांगितलं. मग निवडणुका आल्या, 62 साली ते अध्यक्ष झाले जिल्हा परिषदेचे, नंतर 10 वर्ष खासदार झाले. ते रेकॉर्ड आता मागच्या वेळेस फक्त गोडशेंनी मोडलं, नाही तर सलग कोणी खासदार झाले. त्याच्याही पेक्षा स्टेट सिलेक्शन बोर्ड म्हणून 4 जिल्ह्याचं बोर्ड होतं, म्हणजे नगर, धुळे, त्यावेळेस जे काही नव्हतं धुळे, नाशिक म्हणायचा की एकीकडे आंबेडकर बाबाची पर्वदिनी, इकडं अण्णासाहेबांचे 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि राम जन्मभूमी, ज्या राम जन्मभूमीत आम्ही खाख्या लाकडं खाल्लं 24 दिन आजच आहे, तर त्याचा मला या ठिकाणी स्वार्थ अभिमान वाटतो. बंधूंनो, जर ह्या ठिकाणी बोलायचं झालं अण्णासाहेबांच्या बाबतीत तर ह्या ठिकाणी वसंत सरांनी चांगला उल्लेख केला, प्रत्येक सालाचा उल्लेख केला. मला तोच करायचा होता, परंतु वसंत सरांनी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि आपल्या गावचं. नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव.